की मुलगी तिच्या बेडरूम मध्ये होती, कपडे चेंज करत होती आणि इनी ठेवलेला माणूस त्या बेडरूम मध्ये गेला। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवे। तर आत्ताचा जो विषय आहे ना तो फार महत्त्वाचा आहे। बघा काय झालं, कुणीतरी महिला आहे एक, आता जिने अंगावर ओढून घेतलं समजायचं तीच आहे। मी नाव घेणार नाही। मी नाव का घेणार नाही की हा विषय ज्या वेळेला मी बोलेल मी कुणाचंच नाव घेत नाहीये, मी सांगते माझ्या कानावर आलेला विषय की जी महिला बोलते मी कुठल्या तरी मंत्र्याची बायको आहे वगैरे वगैरे वगैरे। तिच्या घरात 4 दिवसापूर्वी विषय असा झाला की मुलगी तिच्या बेडरूम मध्ये होती, कपडे चेंज करत होती आणि इनी ठेवलेला माणूस त्या बेडरूम मध्ये गेला मुलीच्या। मुलगी आरडाओरड करायला लागली। तिचा आरडाओरड ऐकून तिचा भाऊ पण तिथे आला आणि ते ओरडायला लागलेत की हा इथे काय करतो आमच्या बेडरूम मध्ये। तो भाऊ पण तिचा ओरडायला लागला की हो बरोबर आहे, हा माझ्या बहिणीच्या बेडरूम मध्ये काय करतोय, हा जर तुझा पिय आहे किंवा तुझा कोण व्यक्ती आहे तर हा तुझ्या सोबत तिकडं हा माझ्या बहिणीच्या बेडरूम मध्ये कशाला घुसला। मी नाही कुठल्याच लेकरावरही मी आळ घेणं, ते लेकरू तर नाहीच कुठल्याच लेकरांना कधीच मध्ये आणायचं नाही, कुणीच आणायचं नाही। आपले दोष आपल्या लेकरांवर नाही हे करायचे, पण ही सत्य घटना आहे, सत्य घटना आहे। अक्षरशः ती लेकरू, ती मुलगी आरडाओरड करायला लागली, त्यावेळेला भाऊ पण तिच्या बेडरूम मध्ये आला आणि त्याच्यानंतर विषय असा झाला की ही बाई तिथे येऊन धिंगाणा घालायला लागली की तुम्हाला तुमच्या बापाने सांगितलंय तसं तुम्ही लोक वागताय, तो माणूस तशा उद्देशाने आलाच नाही, तो काहीतरी फाईल घ्यायला आला होता, इतकी आरडाओरड करायची गरज काय, तुला कपडे बदलायचे तर ते दरवाजा लावून घ्यायचा होता ना, मग तू त्याला काय स्वप्न पडलं का तो कपडे बदलतीये म्हणून। असं बरंच। एक आई आहे ना, आई, ती बाई जरी नाही ना होऊ शकली तरी ती आई म्हणून आहे ना, वेश्या असेल ना तिला सुद्धा वाटतं माझ्या लेकराकडं माझ्या लेकीकडं कुणीही वाईट नजरेने बघू नये, असं त्या वेश्येला सुद्धा वाटतं। जेव्हा ती आई होती ना तेव्हा तिच्या लेकराचं संरक्षण ती पूर्ण बाजूने करत असते। ती काय आहे त्याचा असर तिला तिच्या लेकरावर होऊ द्यायचा नसतो। काय ग बाई, काय बोलावं तुझ्यावर, संपली तू इथेच। तू आई होऊ शकली नाहीस, तुझ्या स्वार्थासाठी, तुझ्या हव्यासासाठी तुझं लेकरू असतो। ज्यांचे इने कुणाचे तरी नावं घेतलेत ना काल, त्याच्यातल्या एका व्यक्तीवर, नवऱ्याच्या मित्रावर इने आरोप लावलेला आहे की माझ्या मुलीसोबत केलेला आहे म्हणून। हिने बर का, हिने, या बाईने, इतकी तर बाई ही, काय सांगायचं, हिचं नाव घेऊन मला मोठं नाही करायचं आता हिला, ही फार मोठी झाली हा मीडियाच्या नजरेत। आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे बाबा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती का, मला जी लोक ट्रोल करतायत ना तिच्या व्हिडिओच्या खाली जे शिव्या देतात ते कोण आहेत माहितीये, शरद पवाराचे, रोहित पवाराची सोशल मीडिया, सगळे शरद पवार गटाचे आणि सगळे मने सगळे। अरे काय फरक पडणार आहे तुमच्या या कमेंटनी, मला एक सुतभरही फरक पडणार नाही, कारण तुम्ही आज शिव्या देताय का, मला नाही। तुम्ही गेल्या 10 वर्षापासून मला शिव्या देतायत का, आता तुमचं म्हणणं आहे आमच्या पक्षाबद्दल बोलू नको, आमच्या नेत्याबद्दल बोलू नको, तुम्ही आज नाही मला ट्रोल करते, किती घाणघाण बोलताय तुम्ही आज बोलताय नाही, तुम्ही गेल्या 10 वर्षापासून माझ्यावर बोलताय। जेव्हापासून मी शरद पवारांच्या विरोधात मध्ये बोलायला सुरुवात केली, कारण माझं हिंदुत्व, माझा मराठा समाज त्याने संपवणं लावलाय। माझ्या मराठा समाजाची जी अवहेलना आहे ना ती फक्त शरद पवारांमुळे झालेली आहे, ते मी वारंवार मांडत राहणार, वारंवार मांडत राहणार। आज मराठा समाजाचं वाटोळं कुणी केलं असेल तर ते या माणसाने। मी काल सुद्धा युट्यूबच्या लाईव्हला सांगितलंय की विचार करा, 26/11चा हल्ला हा किती लोकांनी केला होता, किती होते ते, अगदी बोटावर मोजणे इतके, इतका थरारक
हल्ला त्यांनी केलाय 26/11चा. आज मला सांगा तुम्ही, EWHच्या माध्यमातून सगळी भरती त्यांचीच होत चालली आहे. उद्या बघा, आणि ती पोरं कशात भरती होती त्यांची, मन्याच्या सगळ्या सोयऱ्यांची भरती कशात होती जास्त, पोलीस भरती. पोलीस भरतीमध्ये त्यांचा लय कल, बाकीच्या भरतींमध्ये नाही. पोलीस भरतीमध्ये जास्त चाललेत ते. पोलीस भरतीमध्ये जाऊन ज्या वेळेला एखादा हल्ला असं कुणीतरी करेल ना, त्यावेळेला पोलीस त्यांच्या बाजूने होतील. मग ते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, सोपं नाही. यांचं षडयंत्र फार मोठं आहे. कसं बरोबर EWS आपल्या घशातनं काढून घेतलं, आपल्या ताटातलं ओढून घेतलं आणि त्यांच्या घशात टाकलं या मन्याने. लक्षात घ्या. तर ही जी टीम आहे ना, हे असे दररोज षडयंत्र करतात माझ्या विरोधात. आज कसं हिला बदनाम करायचं, आज हिचं काही भेटेल का फेसबुकला, जुने व्हिडिओ काही हिचे असतील का, ते तोडून फोडून कसे. अरे पण माझ्या सोबत कुणी पुरुष कधीच नसणार. मी असे गलिच्छ प्रकार कधीच केले नाहीत, अजिबात नाही. ते संस्कारच नाहीयेत आमचे, अजिबात नाही. हा, पीठ मीठ कालवून पाणी पिलेली बाई आहे मी, पण चुकीचं पाऊल कधीच उचललं नाही. का तर ते संस्कारच नाहीये. आमच्या बापाने सांगितलं, तो वेळ आली ना मी सांगेल, माझीच लेक होती ती, पण चुकीचं पाऊल उचलू नकोस आणि माझं नाव घालवू नकोस, ही शिकवण आहे आमच्या बापाची आम्हाला, आणि त्याप्रमाणे आम्ही चालतो. आमच्या बापाची अशी शिकवण नाही आमच्या आई वडिलांची, तू पण एखाद्या नेत्याला फास, बहिणीला पण आण, त्याला पण त्याच्यावर दाखल करायला, भावाला पण आण, त्याला पण ब्लॅकमेल करा. अजिबात नाही बाबा. आम्ही ना गरीब लोक आहोत आणि फार अभिमान आहे आम्हाला त्याचा, बरं का. हेच सांगण्यासाठी लेकीला सुद्धा या बाईने मांडलंय, लेकीला सुद्धा.